नमस्कार मित्रांनो आपण बघत असेल या महाराष्ट्राला एक थोराटा साधू संतांचा वारसा लाभलेला आहे, समाजसेवकाचा वारसा लाभलेला आहे, शूरवीरांचा वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनं हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्रातूनच सुरुवात केली आणि पूर्ण देशामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. मित्रांनो, याच आपल्या भूमीमध्ये मोठमोठे संत होऊन गेले, जसे तुकाराम महाराज असेल, ज्ञानेश्वर महाराज असेल, एकनाथ महाराज असेल, नामदेव महाराज असेल, एवढे कितीतरी मोठे थोर संत होऊन गेले. पण त्यांनी कधी या भोंदूगिरीला थारा दिला नाही. आणि त्यांच्या अभंगातून सुद्धा एक आपण तुकाराम महाराजाच्या अभंगातून सुद्धा वर्णन ऐकतं मित्रांनो, की त्यांनी भोंदूगिरीला काही महत्त्व दिलं नाही. आणि आज आपण बघत असेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भोंदूबाबाचा एखादा ट्रक उलटा झालं की काय, म्हणजे पूर्ण देशातले भोंदूबाबा या महाराष्ट्रामध्ये आले का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो, याच्या अगोदरसुद्धा राष्ट्रीय लेवलचे एक राम रहीम बाबा यांचेसुद्धा मोठमोठे प्रकरण आपल्याला समोर आले नाही. किती त्यांनी एक महिलांचं लैंगिक शोषण केलं आणि त्यानंतर त्यांना जेल झाली, अशी कितीतरी प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये आपण जर सध्याला बघित असेल तर एक नाशिकचा एक अशोक खरात भोंदूबाबा यांच्यापासूनही सुरुवात झालेली. आणि त्यांच्यापासून जी सुरुवात झाली त्यानंतर संगमनेरचे बाबा असेल, अकोल्याचे बाबा असेल, कुठले बाळूमामाचा एक अवतार म्हणून मनोहर भोसले असतील, किंवा श्रीरामपूरमध्ये एक कोण गणेश शिंदे नावाचे, म्हणजे एकदा ही मालिका सुरू झाली की हीच मालिका सुरू होतात. आणि सध्याच्या काळात आपण मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमावर बघतो मित्रांनो, फक्त भोंदूगिरीच आपल्याला ऐकण्यात येतं मित्रांनो. आणि खरंच आपण जर विचार केला तर हे भोंदू बाबा असतात ते एकटे नसतात. आपण जर बघितलं कोणत्या जरी आश्रमात गेलो ते भोंदू बाबा एकटे कसेही बसले, त्यांच्या समोरचे जे काही चेले चापाटे नेहमीचे असतात, ज्यांना आपण जे काम चुकार म्हणतो, असे व्यक्ती त्यांच्यासमोर बसलेले असतात. आणि ते काय करत असतात तर नेहमी एक दलालीचं काम करत असतात, एजंटचं काम करत असतात, एक ब्रोकरचं काम करत असतात. ते नेहमी एक आजूबाजूच्या खेड्यामध्ये ते समस्याने ग्रस्त असलेले आहे. उदाहरणार्थ कोणाला मूलबाळ होत नसेल, कोणाचं जर काही घरात भांडणं वगैरे चालू असेल, किंवा कोणी कोर्ट कचेरी असेल, अशा व्यक्तीला धुंडून या बाबाकडे नेतात आणि बाबा सांगतात की त्यांना तुम्ही असं करा तसं करा, की म्हणजे एक दलालाच्या माध्यमातून हे काम चालतं मित्रांनो. आता आपण बघत असेल नाशिकचा अशोक खरात बाबा हा काही एकटा नव्हता, त्यांच्या माध्यमातून असे कितीतरी एजंट होते. आणि ते एजंट गावोगावी फिरत आणि जे समस्याने ग्रस्त असलेले व्यक्ती आहे त्यांच्याशी संपर्क साधवायचे. आणि ते कशानं संपर्कात, म्हणजे कशानं ते ग्रस्त आहेत लोक, त्यांची पूर्ण माहिती काढायचे. आणि ती माहिती काढून, नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळात भोंदू बाबांचा बाजार भरलेला आहे त्यांच्याविषयी थोडी सविस्तर अशी माहिती घेऊ. आणि आपण त्यांच्या जाळ्यामध्ये कसं ओढल्या जातो, आपण कसं त्यामध्ये अडकल्या जातो, त्यावर एक सविस्तर असं वर्णन करू. मित्रांनो, सध्याचा आपल्या काळात या महाराष्ट्रामध्ये अशोक खरात असेल, राजेंद्र गडवे असेल, महेशगिरी महाराज, गणेश शिंदे, गुलाल शेख मामा, एक आहे मूर्तिजापूरचे, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर आणि त्यातील निंबी या गावाचे, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भक्तांना लोबाडण्याचं एक मोठं काम करतात. आणि प्रत्येक सोमवारी त्या ठिकाणी दरबार भरला जातो आणि एक मोठ्या प्रमाणात लोकांची त्या ठिकाणी लोबड होते. त्यानंतर आपण मनोहर महाराज भोसले हे बाळूमामाचे अवतार सांगतात. जे संत बाळूमामा होऊन गेलेत त्यांचा ते अवतार सांगतात. आणि करमाळा तालुक्यात त्यांचं एक मोठं भोंदूगिरीचं काम चालू आहे आणि त्यांना पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर कारवाई केलेली. मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे संत लाभलेले आहेत, ज्ञानेश्वर महाराज असेल, तुकाराम महाराज असेल, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, मुक्ताबाई, असे खूप पाटे संत आहे. त्यांनी कसं ते भोंदूगिरीला थारा दिला का? कुठंही त्यांनी थारा दिला नाही. मग ते एवढे मोठे थोर लोकांनी जर भोंदूगिरीला थारा दिला नाही तर मग आपण कसं या भोंदूगिरीला थारा दिलं? मित्रांनो, आपल्याला माहीत आहे संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांना कधी समाजानं त्यावेळेस स्वीकारलं नाही, कधी त्यांना भोजन काही, किंवा आपण एक मधुगिरी म्हणतो, मधुगिरीसुद्धा वाढली नाही. मित्रांनो, आळंदीमध्ये त्यांनी वास्तव्य असताना त्यांच्या झोळीमध्ये आपल्या समाजकंटकांनी अक्षरशः विटा आणि माती टाकलेली. मित्रांनो, तुकाराम महाराजांना सुद्धा एक वेळचं जेवण खाणंसुद्धा मुश्किल होतं. मित्रांनो, त्यांना शिवाजी महाराजांनी नजरांना भेट देत असताना सुद्धा त्यांनी तो नजरांना नाकारला. नामदेव महाराजाचे उदाहरण आपल्याला देता येईल, कितीतरी साधू संतांचे उदाहरण देता येईल. त्यांनी लोकांकडून 1 रुपया न करता समाजकार्यासाठी किती, तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा ग्रंथीला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी नेली, तुकाराम महाराजांनी असेल, प्रत्येकाने असं समाजकार्य केलं की ते आज आपण त्यांचं आचरण करून आपण जगतो.
मग त्यांनी जर या भोंदूगिरीला थारा न दिला तर आपण असं कसं थारायचं होतो. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रकारचे रोज नवीन नवीन कारणामे समोर येतात. एकही दिवस आज आणि 2-4 दिवसापूर्वी एखादा भोंदू महाराजाचे कारनामे समोर येतात. आणि एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो, हे भोंदूगिरी महाराज हे एकदा जर यांना अटक झाली तर आपणसुद्धा यांच्या विळख्यातून सुटणार मित्रांनो. हे यांना जर भेटायचं असेल तर 5-5, 10-10 हजार रुपयाचे, 11-11 हजार रुपये, 20-20, 51-51 हजार रुपयाच्या पावत्या या ठिकाणी घेतो. आज नाशिकचे भोंदूबाबाला आपण तो खरा किती कारनामे उघडाले, किती संपत्ती त्याजवळ आहे. आणि तो जर खरं जर महाराज असता, महाराज लोकांना पैशाची जरूरत नाही हो. महाराज लोकांना फक्त समाज कार्य करण्याचं काम करायचं. पण या नाशिकच्या अशोक खरात भोंदूबाबांनी कितीतरी महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे. आणि चांगले त्या ठिकाणी आपण बघत असले मीडियाच्या माध्यमातून चांगले चांगले खासदार आमदार त्या ठिकाणी गेलेले मित्रांनो. आतापर्यंत कितीतरी व्हिडिओ प्रचार माध्यमातून फिरत आहे मित्रांनो. पण अशा या भोंदूबाबाला आपण कुठंतरी एक आवर घालायला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणच मित्रांनो एक कारणीभूत ठरल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण आपण जर त्यांच्याकडे गेलो नाही तर भोंदूबाबाचे बाजार काही एवढे चालणार नाही मित्रांनो. असे वेगवेगळ्या प्रकारचे भोंदूबाबाचे आपण मीडियाच्या माध्यमातून आपण बघत असतो. तर सध्याच्या जे नाशिकचे भोंदूबाबा आहे त्यांचेच आपण थोडे मीडियाचे. पण आता ऑफिस बॉय पाठोपाठ खरातच्या आचार्याने फार्म हाऊसवरील CCTV सुरू ठेवल्याने त्याची अय्याशी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खरातचे हे व्हिडिओ SITला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचं घडलं असं की सिन्नरच्या वावी गावात अशोक खरातचं आलिशान फार्म हाऊस आहे. कोट्यावधी खर्चून त्याने हे फार्म हाऊस बांधलं होतं. इथे तो अय्याशीसाठी येत होता. खरातने कोट्यावधींची फसवणूक केल्याची जाणीव पोफळेंना झाली होती. त्यानंतर खरातला आचारी हवा आहे अशी माहिती मिळताच पोफळेंनी एका आचार्याला पगार देऊन खरातच्या फार्म हाऊसवर कामासाठी पाठवलं. आचार्याने खरातचा विश्वास संपादन करून बारीक नजर ठेवली. खरात जेव्हा जेव्हा फार्म हाऊसवर येत होता तेव्हा CCTV बंद ठेवायला सांगायचा. पण आचार्याने तसं केलं नाही. आणि मग काय समोर आलं? खरातचा विकृत चेहरा. ललित पोफळेंनी त्यांच्या तक्रारीतही या संदर्भात माहिती दिली होती. या प्रकरणानंतर मित्रांनो संगमनेरमध्ये सुद्धा राजेंद्र गडवे या महाराजांनी खूप काही लोकांना एक गंडा घातल्याचं तिथं समोर आलेलं आहे. आणि मीडियाच्या माध्यमातूनच आपण आता त्याची चर्चा करूया मित्रांनो. या महाराजांनी सुद्धा भोळ्या भाबड्या भक्तांना लोबाडूनसनी खूप मोठी माया जमवली आणि आता त्याला खुद्द अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केल्यानंतर अटक करण्यात आली. च्या तक्रारीवरून भोंदू गणेश शिंदेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोटाचा आजार बरा करून देण्याच्या नावाखाली लिंबू आणि ऊद देऊन भोंदू